तर लाडक्यांनो, सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भात फार मोठा गोंधळ उडालेला आहे. विरोधक म्हणतात की सध्या तरी निवडणुकीच्या काळात हप्त्याचं वितरण करू नका, कारण त्याने आचारसंहितेचा भंग होईल. आणि सत्ताधारी म्हणतात की आम्ही तर याच काळात वितरण करणार, कारण ही योजना आता 1 वर्ष जुनी झालेली आहे. आणि त्यात निवडणूक आयोगाने सुद्धा राज्य सरकारला विचारलेलं आहे की तुम्ही खरंच वितरण करणार आहात की फक्त पोस्टरबाजी, बयानबाजी आणि बॅनरबाजी चाललेली आहे. तर लाडक्यांनो, सध्या राज्यात फार मोठा गोंधळ चाललेला आहे. आणि लाडक्यांनो, अशातच एक जबरदस्त बातमी, खात्रीशीर बातमी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तर काय सविस्तर माहिती आहे समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमचा जो हप्ता आहे तो निवडणुकीच्या, महापालिकेची निवडणूक 15 तारखेला आहे आणि 15 तारखेच्या अगोदर म्हणजे 14 तारखेला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि अशी खात्री आता विरोधकांना सुद्धा झालेली आहे, म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाला यासंबंधी विचारणा केलेली आहे, यासंबंधी तक्रार केलेली आहे. सध्या तरी निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेच्या या 2 हप्त्याचं वितरण राज्य सरकारने करू नये अशी तक्रार आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आणि निवडणूक आयोग सुद्धा त्यावर विचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि राज्य सरकार म्हणत आहे की आम्ही तर वितरण करणार. बॅनरबाजी चाललेली आहे, पोस्टरबाजी चाललेली आहे. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, सर्वांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेले आहे, बॅनर छापलेले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण 14 तारखेच्या अगोदरच होणार. GR येणार नाही, तुम्हाला घोषणा होणार नाही, तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये डायरेक्ट मकर संक्रांतीच्या अगोदर येणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे. कारण 15 तारखेला निवडणूक आहे आणि 14 तारखेला जर लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3000 रुपये एकत्रितपणे आले तर राज्य सरकारला येत्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांनी या हप्त्याच्या वितरणासाठी विरोध दर्शवला आहे. आता पाहावं लागणार आहे की यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो. पण लाडक्यांनो, बातमी एकदम खात्रीशीर आहे की तुमचा जो हप्ता आहे तो 14 तारखेला 100% तुमच्या खात्यावर जमा होईल. तर लाडक्यांनो, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील आणि नोव्हेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांना काही चान्स आहेत काय, तर पाहून घ्या लाडक्यांनो. बऱ्याच बातम्या समोर येत आहे प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्रावर आणि युट्यूब चॅनलवर की लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर हप्त्याचं सुद्धा रखडलेलं वितरण या महिन्यात होऊ शकते. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांना तर कन्फर्म आता या हप्त्याचं वितरण 14 तारखेला होणार आहे आणि 3000 रुपये त्यांच्या खात्यावर येणार. पण काही महिलांचं काही कारणास्तव जर वितरण रखडलेलं असेल तर त्यांच्या खात्यावर 4500 रुपये सुद्धा एकत्रितपणे येऊ शकते. आणि लाडक्यांनो, अशी माहिती समोर येत आहे की समोरच्या 2 निवडणुका लक्षात घेता सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा होऊ शकतो. या संबंधित आम्ही आमच्या लेवलवर माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत. आणि जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.